लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. विधानसभेचं बिगुल सुद्धा आता लवकरच वाजणार आहे. त्यामुळे आता दक्षिणमधून धर्मराज काळाने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून केली जाते. शांत मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांना महाविकास आघाडीनं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. आम्ही निश्चितच सर्वजण मिळून त्यांना निवडून आणू अशी आग्रही मागणी सोलापूर बाजार समितीचे संचालक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंडळी यांनी केली आहे. शुक्रवारी होटगी येथे माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेळके बोलत होते. व्यासपीठावर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार पवार, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, शिवानंद पाटील, विद्यासागर मुलगे, राजशेखर पाटील, माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, रमेश फसापुरे, बाळासाहेब पाटील, विजयकुमार हत्तुरे, राधाकृष्ण पाटील, ॲडव्होकेट संजय गायकवाड, सिकंदर ताज पाटील, बापूराव पाटील, योगीराज दिंडोरे उपस्थित होते. शेळके म्हणाले, धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर साखर कारखाना, शिक्षण संस्था, इतर संस्था प्रामाणिकपणे चालवतात. आज या सर्व संस्था चांगल्या प्रगतीपथावर आहेत. काडादी यांनी सामाजिक जीवन जगताना कुणावरही अन्याय केला नाही किंवा कधीच कुणाला त्रास दिला नाही. नेहमीच शेतकरी, कामगार, सभासद, बांधव, नागरिकांचं हित जोपासलंय. कैलासवासी आनंदराव देवकुते, विगू शिवदारे, गुरुनाथ पाटील, दीनानाथ कमळे, भीमराव पाटील, वडकबाळकर, सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण तालुक्यात नेहमीच वैचारिक विकासात्मक राजकारण केले. दक्षिण सोलापूर तालुका नेतृत्व बदलाचे परिणाम पाहतोय. तालुक्याच्या हितासाठी, प्रगतीसाठी काडादी सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काडादी यांच्यासारख्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची खरी गरज आहे. दक्षिण त्यांची वाट पाहत आहे. काडादी यांनी जनतेची भावना लक्षात घेऊन दक्षिणची विधानसभा लढवावी. आम्ही सर्वजण मिळून त्यांना निवडून आणू असं त्यांनी शेवटी बोलताना नमूद केलंय.